श्री देव राष्ट्रोही ब्राह्मण भोजन प्रथा ही पहिलीपासूनच ही प्रथा चालू आहे आदल्या जाणट्यापासून. ते आता आम्ही या पोस्को वाड्यार हयसर आम्ही हजर आहोत. आता ऑलरेडी हयसर आमचो भटजी महाप्रसाद म्हणजे भोजनाचा प्रसाद चालू आहे. आणि त्यात एक चूल हा ती चूल पहिलीपासूनच ते जाणटेपणापासूनच असा. या ठिकाणी ह्या भोजनाचं ही तयारी चालू असा. आणि आता आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी या भोजनाचं आस्वाद घेतलो भटजीसोबत. भटजी या ठिकाणी पहिली पूजा अर्चा करून या ठिकाणी स्वयंपाक सुरू केलेलो असा. आणि आता भात दवरलेलो असा आणि त्याच्यानंतर डाळ आणि त्याच्यानंतर गोड असे काहीतरी सोलकढी आणि अशा प्रकारची भाजी. आणि या ठिकाणी आमचा भटजी भोजन हे आम्ही आज सुरुवात केली असा. आणि ती पोस्को वाडो या ठिकाणी या ब्राह्मण जेवण ही आमची वार्षिक परंपरा ही आम्ही सतत चालू दवरतले. आणि ही नवीन पिढीसाठी ही आमची जागृती असा. आणि तो काढतो चालतात काय घेऊन येतो कापू हाटीक जवळ येणार हाटीक जवळ जेवण बेगीन जेवणच करतं. पहिला मला पहिली काय म्हणतात देवता गंध नमस्कार मी नमस्कार मी पुन्हा जाईल इथं काढा तो काढतो. गंधाक्षर पुष्प तुम्हाला मी नमस्कार हात धडा तर देवा महाराजा दरवर्षीप्रमाणे इथे यावर्षी आज वार्षिक ब्राह्मण भोजन झालेलं आहे. तर नाकायचं पोस्कावाडा तर या ठिकाणी ब्राह्मण भोजन झाले ते तू मान्य करून घे. त्यांना चांगली बुद्धी दे, आयुष्य दे, आरोग्य दे. घरातली मंडळी जी काय धंदा व्यवसाय करतात त्यात त्यांना पैसे प्राप्त करून दे. तसेच जो काय धंदा व्यवसाय करतात त्यात त्यांना भरपूर यश प्राप्त करून दे. जर यांच्या कुटुंबावर कोणी खोटं नाटक करणे वगैरे काय केलेले असेल ते नष्ट कर. तसेच या कुटुंबातले जे कोण घटक जे आपल्या गाड्या वाहने घेऊन बाहेर जातात तिथेही त्यांना चांगल्या प्रकारचे
यश प्राप्त करून दे. तसेच जे आपल्या गाड्या वाहने घेऊन जातात तिथे त्यांच्या हातापायांकडे लक्ष देऊ, त्यांच्या वाहनांचंही रक्षण कर. तसेच यांच्या कुंडलीमध्ये जे काय पापग्रह आहे ते पुण्य पूर्ण करून त्यांचं शुभ फळ त्यांना प्राप्त करून दे. सर्वांचं राखण कर, रक्षण कर, कल्याण कर. यश ते बरं कर देवा महाराजा. सर्वे जना सुखिनो भवन्तु. आयुष्यमा सफला संतु. सगळे तथास्तु म्हणा. तथास्तु. आयुष्यमा सफला संतु. आयुष्यमा सफला संतु. तथास्तु. बरी तांबे दो तांबे दो ना ते तो तांबे वाढलो भाऊ घेतो चला थोडा घ्या रे चला परत घेतो कसं गमनी जवळ ह्याच्यात आणि तसं वाद चाल आता सकल दो रे भाऊ सॉलकडे रे राव रे सॉलकडे मागे आवाज रे या खाली किती झाली तू घेतलं परत लोणच्याची भाजी जेवताना खाल्ला आता ह्या इथे हे स्वयंपाक पूर्ण होऊन आमचे भट जेवणाचा कार्यक्रम इथे चालू आहे, जिथे आमचे हे पुरोहित आहेत त्यांनी इथे हे जेवण चांगल्यापैकी केलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे आमचे हे वस्त कुटुंबातील हे जे काही आमचे सदस्य आहेत ते इथे जेवणाला बसलेले आहेत आणि वार्षिक पद्धतीप्रमाणे हे आम्ही दरवर्षी इथे बसतो आणि इथे हा जो जेवणाचा भट जेवणाचा